1960च्या दशकात एक उंच सडपातळ तरुण मुंबईत काम शोधत फिरत होता. नाव होतं अमिताभ बच्चन. त्यांचा आवाज भारी आणि वेगळा होता, पण त्याच आवाजामुळे त्यांना सुरुवातीला नकार मिळाला होता. ते आकाशवाणीमध्ये न्यूज रीडर बनण्यासाठी गेले होते. तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांचा आवाज ऐकला आणि सांगितलं, तुमचा आवाज रेडिओसाठी योग्य नाही. हा नकार कुणालाही खचू शकला असता, पण अमिताभ बच्चन थांबले नाहीत. सुरुवातीला त्यांना छोट्या भूमिका मिळत होत्या. अनेक चित्रपट फ्लॉप होत होते. लोक म्हणायचे हा हिरो मटेरियल नाही. पण 1973 मध्ये जंजीर आला आणि अँग्री यंग मॅन जन्माला आला. आज ज्यांच्या आवाजावर करोडो लोक फिदा आहेत, त्याच आवाजाला एकेकाळी नाकारण्यात आलं होतं. हा किस्सा अनेकांसाठी प्रेरणा बनू शकेल. दुसरे म्हणजे शोलेमधील गब्बर जवळजवळ दुसऱ्याच अभिनेत्याने केला असता. शोले हा चित्रपट बनत असताना गब्बर सिंगच्या भूमिकेसाठी निर्माते दुसऱ्या अभिनेत्याचा विचार करत होते, कारण अमजद खान यांचा आवाज खूप पातळ वाटत होता. ते त्या काळात फार प्रसिद्धही नव्हते. शूटिंगच्या पहिल्या दिवशी अनेकांना वाटलं की हा अभिनेता गब्बर सारखा भयानक वाटणार नाही, पण ज्या क्षणी त्यांनी डायलॉग म्हटला, कितने आदमी थे, पूर्ण सेटवर शांतता पसरली. त्यांच्या डोळ्यातील राग, चालण्याची स्टाईल आणि संवाद फेक इतकी जबरदस्त होती की पुढे गब्बर हिंदी सिनेमातील सर्वात मोठा खलनायक बनला. मजेशीर गोष्ट म्हणजे त्या काळात काही लोकांना गब्बरचे पात्र इतकं भयानक वाटत होतं की लहान मुलांना घाबरवण्यासाठी पालक म्हणायचे, झोप नाहीतर गब्बर येईल.